अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा भरी नवल केवडे केवडे नभरे मानवाचे पुढे पृथ्वी तेने तृप्त केली त्याची यशोदा भोजन झाली विश्वव्यापक कमळापती त्याची गवळणी कधी घेतली तुका म्हणे नटधारे तुका म्हणे नटधारे हो नटधारे नवल केवडे केवडे नकळे कामाचे गोडे पांडुरंगा मस्तक हे पायो गाणाऱ्या मंडळीमध्ये
आमचे हरिभक्त परायण बंधू मंदेश महाराज आहे. त्यानंतर माझ्या साथीला असलेले माझे परममित्र दिवाकर महाराज इंगळे. त्यानंतर आमचे रवी महाराज सगळे आहे, रवी भाऊ सुधाकडे आहे. त्यानंतर हार्मोनियमच्या साथीला आमचे बाबुराव महाराज आहे आणि आपल्या विदर्भाचं भूषण असलेले आमचे मृदंग वादक आमचे विवेक महाराज आहेत. हाकेला भाऊ मंडारे हे सगळे मंडळी काका आहेत. ही सर्व मंडळी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता बंधू भगिनी आमचे भक्तदास महाराजांचे परमशिष्य आमचे हरिभक्ती परायण राजू महाराज आहेत. भक्तदास महाराज गेल्यानंतर त्यांच्या गादीवर अभिषिक्त असणारे त्याचप्रमाणे आमचे भक्तदासजी महाराज आहेत आणि सर्व मंडळीला नतमस्तक होऊन गुरु महाराजांच्या चरणामध्ये प्रणाम करतो आणि सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या काल्याच्या प्रकरणातील 4 करणाचा अभंग जरी हा थोडा आगळा वेगळा जरी वाटला पण आगळा वेगळा त्या खोल पाण्यात न जाता अगदी वेळेचं भान ठेवून असं कार्याच्या कीर्तनासाठी 2.5 ते 3 तास पर्याप्त असतात. पण आता जशी वेळ असेल त्या हिशोबाने आपण त्याचा थोडासा भावार्थ बघण्याचा प्रयत्न करू. आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 7 दिवसाचा सप्ताह असो, 3 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो, पण त्या सप्ताहाची जी सांगता आहे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्यानं केल्या जाते आणि काला केल्याच्या नंतर मग या ठिकाणी त्याची पूर्णता केल्या जाते. काला म्हणजे नेमकं काय आहे? 7 दिवसापर्यंत साधन आहे आणि काला म्हणजे हे सगळं साध्य आहे, प्राप्तव्य आहे. आणि आजचा जो दिवस आहे जीवासाठी कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावन असा विशेष जीवाला हा काला प्राप्त झालेला आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी जमलेले त्या काल्याच्या कीर्तनासाठी आम्ही उपस्थित झालो. आमच्यासारखं भाग्य देवलोकांना सुद्धा नाही आहे. देवलोकांना पण का नसेल त्याच्या पाठीमागची कारण अनेक आहेत, विस्ताराने सांगता येणार नाही. कारण काला जो आहे हा देवलोकामध्ये नसतो. काला देवलोकामध्ये नाहीये. देवलोक म्हणजे स्वर्गात काला नाहीये, वैकुंठात हा काला नाहीये. वैकुंठामध्ये सर्व देव आहे, सर्व समान आहे, सर्व चतुर्भुज आहे. वैकुंठात काय नाही, स्वर्गामध्ये काय नाही. आपले रोड म्हणावं तर ते सिमेंटचे रोड आहे. त्या ठिकाणी वर्णन असं आलेलं आहे, हिरे माणिक मोती पाचू यांचे त्या ठिकाणी रोड आहे. तिथं सर्व आहे आणि विलासाकरता सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. पण त्या ठिकाणी एवढं सर्व असल्यानंतरही त्या ठिकाणी काला नाही. काला कुठे आहे? या भूलोकामध्ये काला
काला का बरं नाहीये? काला कोणामध्ये होतो? देव देवामध्ये काला होत नसतो. देव देवामध्ये काला होत नाही. काल्यासाठी भक्त आणि भगवंत या दोघांची गरज असते. या भूलोकामध्ये भक्त आहे, संत आहे आणि संतासोबत भगवंत काला म्हणजे बघा आम्ही किती भाग्यवान आहोत असं म्हणायला हरकत नाहीये की भगवंताला आमच्यापर्यंत यावं लागते आणि आमच्यासोबत वृंदावनामध्ये गोचारण करतो आणि त्यानंतर परमात्मा काला करतो. खरंच आम्ही सर्व काय आहोत? भाग्यवान. पण भाग्यवान कोणाला म्हणावं? भाग्यवान त्याला म्हणावं की इथं आल्याच्या नंतर ह्या सर्व पारमार्थिक गोष्टी आम्हाला कळल्या त्याला भागवंत म्हणावं. नाही तर पूर्ण सप्ताह होऊन जाते पण त्याचं काही दर्शन होत नाही. त्याला भाग्यवान कसं म्हणावं? गायीच्या स्तनाला गोचिड राहतो. गायीच्या स्तनाला, माझं बोलणं थोडं मार्मिक आहे, समजून घ्यावं थोडं. गायीच्या स्तनाला ज्ञानोबा म्हणतात, गायीच्या स्तनाला गोचिड राहतो पण त्याला त्या ठिकाणी दूध प्यायला मिळत नाही. हे त्याचं दुर्भाग्य आहे. त्याला जे मिळते ते अशुद्धच प्यायला मिळते. पण दिवसभर फिरून आलेली गाय आणि खुंट्याला बांधलेलं असलेलं ती वासरू, त्याला ते दूध प्यायला मिळते. तेव्हा माझ्या बोलण्याचा असे थोडासा त्याचं चिंतन करावं की महाराजांनी या ठिकाणी असं का उदाहरण दिलं असेल. नित्य जवळ असूनही त्याला अशुद्ध प्राप्त होते आणि लांबून येऊन त्याला ते गायीचं अमृततुल्य दूध प्यायला मिळते. ज्याला ते दूध प्यायला मिळते खूप भाग्यवान आहे. जो जीव भगवंताला शरण जातो त्याच्या भाग्यामध्ये हे सर्व सोहळे असतात. भाग्यवंत काले तर आम्हाला इथं जे भेटणार आहे पोटभर काला त्याच्यापेक्षा घरी आम्ही सर्व अनुकूलता आहे. त्याच्यापेक्षा पोटभर काला आम्ही खाऊ शकतो. पण संतांना जो काला सांगायचा आहे त्याच्यासाठी भाग्यवान पाहिजे. साधी गोष्ट नाहीये. तेव्हा अनेक जन्मांतरे भवेत पुण्यम तथा बहुधा सुकृताची तुझी म्हणून एवढं काही साधारण सोपं नाही आहे. या ठिकाणी मी इतर लोकांची गोष्ट करणार नाही, पण या कार्याशी जुळलेला जेवढा एक तरुण
जे आपल्याला जरी या कथा मंडपामध्ये धर्म मंडपामध्ये दिसत नसला तरीही या कार्याशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जुळलेला जेवढाही समाज आहे तो भाग्यवान आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या या मंडळीमध्ये तो तरुण वर्ग आपल्या समोर दिसत आहे तो खरा भाग्यवान आहे. तरी मंडपात दिसला नसेल, आपली व्यवस्था करण्यासाठी परिसराच्या इर्द गिर्द या ठिकाणी दिसत आहे. म्हणून तरणा भाग्य नृत्य करत आहे. याच्या दारात त्याच्या दारात तिकडे गाडीला तिकडे व्यवस्था झाली पाहिजे. आपल्या इथं आलेला जेवढाही हरिभक्त परिवार आहे त्यांच्यासाठी त्यांचा त्या दिवसापासूनचा सर्व प्रवास हा भाग्यवान बनतो. म्हणून तरणा भाग्यवंत नाचे हरी नटे हरी कीर्तना येणे प्रमाणे हे जास्त भाग्य उदयाला त्याला हा काला श्रवण करायला मिळतं. देव लोकांना या काला दुर्लभ आहे. म्हणून देव लोक या काल्यासाठी काल्याच्या आसेने स्वर्गाधिक आपलं आसन सोडून त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी काला होतोय. आदि ओस अमरावती अमरावती म्हणजे अमर लोक राहण्याची जी जागा आहे त्याला म्हणावं अमरावती. 30 किलोमीटर अंतरावरती नाही बरं. ज्या ठिकाणी अमर लोक राहतात त्याला म्हणावं अमरावती. आणि त्या अमरावतीला सोडून हा सोहळा आणि पाहण्यासाठी आणि या सोहळ्यामध्ये येऊन आपल्याला काल्याचं सीट तरी मिळावं म्हणून आदि ओस अमरावती काला पहावया येती. आणि इथे आल्याच्या नंतर त्यांची काय अवस्था झाली. देव विसरते देहभाव म्हणजे काल्याचा जो प्रसंग आहे साधारण अनन्य साधारण असलेला हा प्रसंग आहे. फायदा आहे त्याच्यामध्ये एवढा भाव असतो की तो पायदळने सुद्धा गेला नाही पाहिजे. खाली पडला तर ते सीट उचलून घेतात. आणि बघा काला हातामध्ये पडल्याच्या नंतर परिणाम बघावं काय होते. कोणी कोणाला सांगत नाही का हा काला एकट्याला खाऊ नये 4 लोकांना वाटून खावं. ही बुद्धी काला हातात पडल्याबरोबर होते. सामान्य चमत्कार आहे. अरे सख्खा भाऊ जर असला तर 1 तास त्याला देत नाही. त्याच्यासाठी जीवनभर कोर्टात भांडण करतात. पण परमात्माचा हा चमत्कार आहे की 2 तास तपश्चर्या करावी कीर्तन ऐकण्यासाठी. आणि काला हातामध्ये पडल्यानंतर एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. त्या क्षणापुरतं का होईना पण त्याच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे वैर आहे, जी त्याच्या ठिकाणी क्लेश आहे, जी कलुषितता आहे, ते कलुषितता त्या काळापुरतं का होईना पण त्या
काळापुरतं ते कुठंतरी आमचा बुद्धीचा त्याला काय म्हणतात भाव केंद्र विकसित व्हायला लागले आणि समत्वाची भावना त्या जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होते. फक्त काल्याचा प्रसाद त्याच्या हातात पडल्याबरोबर साधारण महत्व आहे. काल्याचा प्रसाद पडल्याबरोबर हा चमत्कार घडतो. म्हणून काला जो आहे तो खाल्ल्यानंतर त्याच्या ठिकाणी काय चमत्कार होणार नाही. तुका म्हणे परमात्मा आणि जीवाचं मिलन असंभव आहे. आणि भेद संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी द्वैत संपलं जीवनातलं की अद्वैतामध्ये त्याचा प्रवेश होतो. आणि त्यावेळेस जीव हा शिवप्रद होतो. त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं फायदा होतो. आणि जोपर्यंत या दोघांचं मिलन होत नाही, जातीय सजातीयापर्यंत तो जीव जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याला पुनरपी जन्म पुनरपी नाचले ते हे घटिकायंत जैसे परी प्रमेघा सामयंस भूतानी यंत्राभुराणी तोपर्यंत हात आहे फिरत राहतो. आणि त्या दिवशी त्याच्या हातामध्ये काला मग त्या जीवाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद शेष राहत नाही. कारण कामने काला कुठे अभेद देखीला भेद मिटवण्याचं सामर्थ्य या काल्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्व काल्याच्या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व जीव आम्ही काय आहोत भाग्यवंत आहो. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया विठ्ठला. आज मला कीर्तनाला जो अभंग घेतला आहे तो सोडवण्यासाठी वेळ नाही. काय करावं, अभंग सुंदर आहे हो. काय तुकाराम महाराजांचे शब्द आहे आणि तो काला कोण करतो हे महत्वाचं आहे. काला कोण करतो, काला कोण करताय, भगवान गोपाल कृष्ण काला करतो आहे. आणि संतांनी एक नियम घालून दिलेला आहे. काल्याच्या प्रसंगी 7 दिवस मला खूप काहीतरी बोलण्यासाठी स्वातंत्र्य होतं. मला कुठलाही विषय हाताळताना प्रतिबंध नव्हता. पण काल्याच्या दिवशी मला बोलण्यासाठी संतांनी प्रतिबंध दिलेले आहे आणि त्या नियमाचं पालन मला करणं गरजेचं आहे. संतांनी काय प्रतिबंध दिलेले आहे? चैत्र फक्त चरित्र या काल्याच्या प्रसंगी संतांनी सांगितलेलं आहे की केवळ गोकुळ आणि वृंदावनातलं चरित्र घेण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि गोकुळ वृंदावनातलं चरित्र किती दिवसाचं आहे? 11 वर्ष 52 दिवसाचं चरित्र आहे. 11 वर्ष 52 दिवसाच्या आत कृष्णाने जे चरित्र केलेलं आहे त्याचं वर्णन संप्रदायामध्ये काल्याच्या प्रसंगी आम्हाला तेवढं चरित्र सांगितलं.
इतर चरित्र या ठिकाणी सांगणं कालाला आम्हाला प्रतिबंध आहे. म्हणून देवाचं वर्णन जर आपण जर करतो म्हटलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगतात? वेदा नाही नाही वेद ही ज्या ठिकाणी मुके होता येतो वाचा निवर्तते अपापे मनसा जो वेदालाही अगोचर असलेला हा परमात्मा किती मोठा आहे अनंत ब्रह्मांडे मुदरी हरिया हे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या परमात्म्याचं व्यापकपण या ठिकाणी सांगायला
काढले जे किती व्यापक आहे, किती व्यापक आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, उदर म्हणजे त्याचं पोट, म्हणजे तो परमात्मा, विश्वात्मक परमात्मा, विष्णू व्यापनोती सा विष्णू आहे. तो विष्णू सर्वत्र व्याप्त, व्यापक आहे. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरामध्ये आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे परमात्मा एकदेशी नाही, परमात्मा सर्वत्र आहे. आणि जेवढेही गोचर जह मन जाई हे सर्व त्याच्या उदरात आहे. आणि एवढा त्याचं नवल काय आहे, मग हे त्याचं मोठं पण आहे. पण एवढा मोठा परमात्मा तुमच्यासारखे भाग्यवान भक्त त्याला मिळाल्याच्या नंतर परिणाम भाव हरिया बालक नंदा घरी. एक वेळा ज्याला मोठं, जो माणूस मोठा झाला त्याला लहान होता येत नाही. लहान असेल त्याला मोठं होता येते, पण एक वेळा जो मोठा झाला त्याला लहान होता येत नाही. काही जरी म्हटलं त्याला लहान नाही होता येत. तो दररोज उच्च अशा आसनावर बसलेला आणि त्याला जर म्हटलं तू जमिनीवर बस, तो बसते काय? सामान्य उदाहरण आहे. पण अनंत ब्रह्मांडे उदरी हरी आबालक नंदा घरी, सर्वांचा बाप असलेला परमात्मा कोणाचा तरी पुत्र म्हणून जन्माला येतो, हे त्याच्या जवळ आहे. न कळण्यासारखं हे चरित्र आहे. न कळे कानवाचे पुढे अधिक दुसरं काय सांगायला लागले. विश्वव्यापक, विश्वव्यापक कमळापती, पृथ्वी जेने वृद्ध केली, सर्वांचं उदरभरण पोषण करणारा परमात्मा. आणि तो आई यशोदेच्या हातून स्वतःला भरवून घेतो. या अभंगामध्ये प्रेमच प्रेम दिलेलं आहे. पृथ्वी जेने वृद्ध केली, ज्याचं आम्ही वर्णन करतो आहे काळाच्या प्रसंगी. विश्वव्यापक कमळापती, एवढा व्यापक असलेला परमात्मा आणि त्याची गवळणी कधी नवल का घडलं नसेल. नवल घडण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की त्या परमात्म्याच्या प्रती असलेलं प्रेम. भक्तासाठी परमात्मा आहे सर्वांचा पिता, पण तो पुत्र म्हणून जन्माला येतो. अरे त्याच भक्तासाठी सर्वांचं उदरभरण पोषण गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरण, सर्वांचं उदरभरण पोषण करणारा. आणि तो आईला भोजन मागतो आणि आई त्याला भोजन देते. विश्वामध्ये नटलेला हा परमात्मा आणि त्याला गवळणी आपल्या कडेवर घेतात आपला बालक समजून. हे त्या परमात्म्याचं नवल यासाठी, कारण भक्तासाठी परमात्मा काहीही व्हायला तयार असतो असं नाहीये.
फक्त ज्या ज्या ठिकाणी जो जो अवतार मागतील तो त्या अवतारामध्ये परमात्मा तुमच्यासाठी धावून येतो. जाने जाने जैसे विश्वामध्ये व्याप्त असलेला परमात्मा गवळणी त्याला कडेवर घेऊन फिरतात. नवल केवढे केवढे भक्तासाठी परमात्मा जाने जाने जैसे ध्यावे तैसे भावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव जो पाव धरेला. त्याला काहीही करणे शेष आहे असं नाही. आम्ही जन्माला येतो त्याच्या पाठीमागे आमचं कर्म आहे, कर्माचा विपाक आहे आणि त्याद्वारा आम्ही आमचा त्या ठिकाणी आमचा जन्म होतो विविध योनीमध्ये. मग मला सांगा देवाचा जर विचार केला हिरण्यगर्भ समवक्ताग्रे भूतस्य आसीत तो परमात्मा निर्गुण आहे आणि असा परमात्मा सगुण व्हायला कारण जर असेल तर या ठिकाणी भक्ती एक सरळ भक्ती कोणी नाचावला जाऊन उभा केला निरुद्धदास महिमा विठ्ठला. आणि या भक्तीसाठी परमात्मा या अभंगात झोपवलं तर नेलो ब्रह्म मार्ग चुकले नेलो ब्रह्म मार्ग चुकले पंढरपुरा
वासी आली दिनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तोबा निधान हे सर्व घडत आहे जेही नवजगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगायचं आहे ते नवतेच आहे भक्त आणि भगवंत त्या भगवंताला एवढं लहानपण घेण्यासाठी आपलं मोठंपण त्या ठिकाणी घालवून भक्तासाठी परमात्मा काहीही व्हायला तयार आहे जे वेदालाही अगोचर आहे वेद जाणव गेला पुढे कोणावला असं जे ब्रीद आहे ते ब्रीद ही बाजूला करून परमात्मा या ठिकाणी भक्तांचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येतात असा परमात्मा विविधतेने नटलेला आहे अभंगाचं चौथं चरण तुका म्हणे नटधारी Hare
या भंगामध्ये शेवटचं चरण आहे, त्याला स्पेशल विषय पाहिजे बा. तुका म्हणे नटधारी. तुकाराम महाराजांचा कसा आहे तो भोग भोगुणी ब्रह्मचारी. हे सिद्ध करण्यासाठी वेळ पाहिजे. आपल्याला काय वेळ नाही आहे तर काय करावं. तो परमात्मा कसा आहे, नटधारी आहे. नट म्हणजे अभिनय करणारा परमात्मा आहे. आणि तो भोग भोगणी ब्रह्मचारी यासाठी, कारण त्याला कुठल्याच प्रकारचा दोष लागत, पाप आणि पुण्य त्याला स्पर्शच करत. तो भोगूनही भोगत नाही, खाऊनही खात नाही, पिऊनही पित नाही. असं अनेक प्रकार उदाहरण अनेक अनेक अँगलला आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करतो. तो गोपाल त्या हिरण्यगर्भाला सोडून निर्गुण असलेला परमात्मा सगुण होतो भक्ताच्या प्रेमासाठी. वृंदावनामध्ये जेव्हा त्याचं प्रागट्यकरण जेव्हा कळायला लागलं, त्यावेळी त्या गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या धरणारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. हे गोपाल कृष्ण जेव्हा येशूच्या घरी आल्यानंतर सर्व गोकुळामध्ये एवढा आनंद झाला, त्या आनंदाचा पारावार नाही राहिला. आणि त्या आनंदामध्ये गुडिया तोरणे, आपण वर्षाच्या प्रथम दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला जे गुढी उभारतो, तो आनंद गोकुळामध्ये व्हायला लागला. आई यशोदेला काय सर्व गोकुळाला आनंद झाला, कारण आनंदाचा कंद यशोदेच्या घरी प्रगट झाला. आणि त्याच्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी. थोडं थोडं मोठंच करायचं आहे. भागवत आपण श्रवण केलेलं आहे. आणि तो कृष्ण आता रांगेत रंगणी चोरीत लोणी आणि घरामध्ये चोऱ्या करत 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 आई म्हणायला लागली, बेटा हे बरं नाही आहे. कृष्णानं क्रांती केली आणि घराच्या बाहेर निघून लहान लहान मुलांना जेव्हा बघितलं, काय अगदी असे चोपडेले होते. काय दही दूध तुम्ही खात नाही का? एवढं गायीची सेवा करावी, पूर्ण शरीर तुमचं सोपलेलं आहे. अंगातले कपडे जर काढले तर एक्सरा काढायचं काम नाही, सर्व माहिती काय शरीर कसं दिसत आहे. ते म्हणले, देवा का अरे कृष्णा काय करा, आम्हाला दही दूध खायला मिळत नाही, कारण सर्व दही दूध शहरामध्ये मथुरेला नेऊन द्यावं लागते. नाही जर नेलं तर त्या मथुरेचा कंस राजा तो जात करतो. कृष्णानं त्या ठिकाणी क्रांती केली. क्रांती करण्याच्या पूर्वी पहिल्यांदा देवाला काय केलं, संघटना केली. आणि ज्या गावामध्ये संघटना असते त्या गावामध्ये कुठलंही मोठं हातात कार्य घेतलं तर ते सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. सिद्धीला जाण्यासाठी संघटनेला फार महत्व आहे. आणि हा जो परिणाम या ठिकाणी दिसत आहे, या ठिकाणी ही संघटना आहे. म्हणून आज आपल्याला ह्या सर्व गोष्टी दिसत आहे. म्हणून
या तरुण वर्गासाठी खरंच मी तर काय भाग्यवान आहे हा तरुण वर्ग ज्यांच्या हातून हे परमार्थाचे कार्य या ठिकाणी विखळ होत असतात आणि हेच खरी सेवा आहे हाच खरा परमार्थ आहे. विहेरी म्हणतो की 24 तास या ठिकाणी येऊन बसावं बिलकुल नाही, पण 24 तासामध्ये 24 तासामध्ये एक फेरफटका मारून बघावं, कारण ही धरोहर आमची आहे. नारायणदास महाराजांनी कृष्णदास महाराजांनी आम्हाला हे आयतं ताट आमच्या समोर ठेवलेलं आहे, पंचपक्वान्नाचं ताट आहे, आम्हाला खाता येत नाही हे आमचं दुर्भाग्य आहे. म्हणून माझी विनंती राहील आहे सर्व परिसरातील पंचक्रोशीतील लोकांना, ऐसे स्थळ नाही कुठे. ही आमची धरोहर आहे, नवे नवे आमच्या भावी पिढीसाठी फार मोठा आदर्श आहे. या साधू संतांचे जर आम्ही चमत्कार बघितले तर हे बोलण्यासाठी आपल्याजवळ वेळ नाही आहे, पण इथे बसलेला जीव प्रत्येकाने बाबाला अनुभवलेला आहे. बाबांचं प्रेम ज्याला म्हणावं, एक आई प्रेम देते बरं, एक आई प्रेम देते, पण हजारो आईंचं प्रेम ज्यांच्या हृदयामध्ये नांदते ते म्हणजे श्री गुरु महाराज. हजारो आईंचं प्रेम ज्यांच्या हृदयात नांदते, म्हणून त्या प्रेमाच्या परतफेडीसाठी आणि आपलं जीवन धन्यतेकडे वाटचाल होण्यासाठी कोणाची वाट बघू नये. आमचं जीवन जर उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवायचं असेल, आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जर मुक्त जीवन उदाहरणाचं जीवन जर आम्हाला अनुभवायचं असेल तर या ठिकाणी येऊन बसावं. इथल्या कुठल्याही परिसरामध्ये कुठेही जरी बसला तर आपल्याला जीवनामध्ये जे साधू संतांनी समाधीच्या माध्यमातून जो अनुभव घेतलेला आहे तो अनुभव आपल्याला प्राप्त होणार हे एवढं नक्की आहे. तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जो समर्पण घेऊन आलेला आहे त्याला काही मिळालं नाही, तो खाली हात कधी गेलेला नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी सेवा ही कार्बनिक असते. म्हणून माझी विनंती राहील की हा सप्ताह झाल्याच्या नंतर मग पुन्हा पुढच्या सप्त्याला भेटू नाही. ही धरोहर तुमची माझी या पंचक्रोशीच्या लोकांची धरोहर आहे आणि बाबांनी कोणाला प्रेम दिलं नाहीये. अरे मुक्या गाईला सुद्धा, मुक्या जनावरांना सुद्धा प्रेम दिलेले आहे. या तुम्हाला सांगतो, अरे गमती गाय या ठिकाणी जी होती ना, तर तुम्हाला सांगतो ती बाबासाठी रडते आहे, बाबाच्या शब्दाला ती समजून घेते आहे. हे सौभाग्य आपल्याला मिळालेलं आहे. कामधेनू आमच्या दारामध्ये आहे, पण हातामध्ये काठी घेऊन तिला आम्ही बाहेर हाकलून देतो, हे आमचं दुर्भाग्य आहे. हे सोहळे जे आहे ज्यांच्या नावाने या ठिकाणी होते आहेत, हे सोहळे झाल्याच्या नंतर काय? सोहळे झाल्याच्या नंतर तुम्ही मोकळे नाही आहे. सोहळे झाल्यानंतर मोकळे नाही, तुमच्या जवळ शैतान आहे. या ठिकाणी सर्वांना या सगळ्या जबाबदाऱ्या बाबांनी दिलेल्या आहेत. आजही तुम्हाला सांगतो आहे की ते कुठे गेलेले नाही आहेत. आजही आज आम्हाला ते चालवतात, ते बोलतात, आमचा सांभाळ करताय. संत कधी फक्त शरीर सुटते, संत कधी जात नसतात. आपण ज्या वेळेस त्यांना आठवण करावं त्यावेळेस ते आपल्या समोर पदत असतात. मागे पुढे उभा आहे, सांभाळ आधी आघात निवार आहे. म्हणून माझा आवाज जोपर्यंत जाते आहे त्या सर्वांना माझी विनंती राहील, या लेकराची विनंती राहील कि हे बरोबर अब तुम्हारे हवाले वतन साथियों, ये आपको संभालना है. ये बड़े बाबा की धरोहर है. बड़े बाबा ने यहाँ बहुत बड़ी तपस्या की है. बाप त्या तपस्येला आपण पुन्हा माहिती काय बाबांना प्रसन्न करावं. बाबा आपल्यावर कधी नाराज होत नाही. मी सांगितलेलं आहे की हजारो आईंचं प्रेम ज्यांच्या हृदयामध्ये नांदत होतं, अनोळखी व्यक्ती जरी आला त्याला असं वाटत होतं की बाबाचा आणि माझा किती जुना परिचय आहे. हो, या ठिकाणी आमचे नरेंद्र पिठे साहेब आहेत, त्यांचे काही मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहे. जुन्या गोष्टी जर ऐकायच्या असतील ना तर या जुन्या लोकांपासून ऐकावं. ज्याप्रमाणे सुसाट्याचा व्यक्ती कसा असतो, सुसाट दिसतो, कोई बंधन नाही. ज्याप्रमाणे आळदांड अश्व त्या गजानन महाराजांनी शांत करावा
मी माझ्या समोर आहेत, माझ्या पितृतुल्य आहेत, ते आपल्या मुखातून सांगते की या आळगंड नरेंद्राला जर खऱ्या अर्थानं परमार्थाचं फाउंडेशन जर दिले असेल, बाबा ने छुरी नहीं मारी, कटारी नहीं मारी और क्या किया पता नहीं, पर ऐसा ज्ञान का शर मारा की जीवन धन्य कर दिया. हे माझे शब्द नाही, आमच्या नरेंद्र त्यांचे अनुभव आहेत. ज्यावेळी या ठिकाणी चारीकडून रस्त्याचं बंधन होतं, येण्या जाण्याचं दळणवळणाचं साधन नसताना त्यावेळी जुळलेली जी ही मंडळी आहे, ह्या आमच्यासाठी आदर्श आहे. केवळ इकडून ऐकावं आणि तिकडून सोडून द्यावं, या संतांचे अनुभव भरपूर असे अनुभव आहे. ऐशी भूमी नाही असं त्या ठिकाणी स्थळ नाही, माझी विनंती नाही. दररोज आपण नाही काय दर्शनापुरतं तरी दर्शन देत राहावं. आणि इथं जे राहणारी जी मंडळी आहे त्यांचं संगोपन तेच करतात, पण त्यांना बरं वाटेल. या ठिकाणी कोणीही रुपये देऊन या ठिकाणी पगार जर कोणी राहत नाही, जे हाताला वाटेल ते सेवा करत राहावं, ही माझी तुमच्यासाठी विनंती नाही. केवळ सप्त्यापुरतं आपण एक व्हावं आणि सप्ताह झाल्याच्या नंतर मग माहिती काय, अरे असा जो सोहळा आहे आपल्या जीवनात नित्य होत राहावं. आणि असे सोहळे संतांच्या जवळ असतात, संतांच्या चरणात अख्खं जीवन ज्यांनी आपल्या या तुमच्या माझ्यासाठी झिजवलेले आहे, सर्वांचे दोष झाकून ज्यांनी आपलं जीवन सुधारलेलं आहे, असे मायबाप जरी हे स्वार्थासाठी पोचतात असं नाही आहे. ते आई वडील आहे माझ्यासाठी, ते प्रणम्य आहे. मातृदेव पितृदेव भव आदी. पण या साधू संतांनी एक घर सोडलं आणि हजारो घर मिळाले, एक बहुगण परिवार सोडला, तुझ्यासारखे हजारो मिळालेले आहेत. जर असं संतांचं ब्रीद जर आहे तर काय आपल्या पित्याच्या प्रती आपलं कर्तव्य नाही? आपलं कर्तव्य काहीच होत नाहीये, फक्त त्यांची आठवण ज्याला म्हणावं एवढंच. याही निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने, अरे तो आहे ते आहे म्हणून ते चालते आहे, नाही तो हमारी क्या विशाल व्यवसाय. आमचं काय कर्तृत्व आहे, ही धन्यता आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. हे देवाचे लाडके भक्त असतात आणि ते भक्त देवाचा उदो करतात. गोकुळीच्या सुद्धा अंतपाळ नाही, गुडिया तोरणे करते, कथा गाते गाणे. हे भक्तांच्या जीवनातला हा आनंद आहे. दिलवा तुला तरी काय करू, बाकीचे सगळे कार्यक्रम वेळेवर झाले, 2-2.5 तास तरी कीर्तनाला पाहिजे. असो, हा कृष्ण संघटना करतो आणि संघटना करून बड्या ज्या कुशक्ती आहे त्यावर हा प्रतिबंध करतो आहे. आणि त्या कुशक्ती संघटनेच्या माध्यमातून कुसंगतीला बाजूला करून सत्संग करो जे हरदम कुसंग में कभी न जाना. तेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. जे कृष्णानं केलेलं आहे तेच आपल्याला करायचं. आपल्या जीवनातली कुसंगती वजा व्हावी आणि सत्संग आपल्या जीवनात प्राप्त व्हावा आणि भगवंताची सेवा आमच्या हातून घडावी. काही लोक झोपूनच राहतात. आणि हे लहानपणापासून सवय जर झाली
तर तो समाजाच्याही कामाचा राहत नाही, स्वतःच्या कामातही राहत नाही, दुसऱ्याच्या कामात राहत नाही. मग त्याचं फलित काय आहे? आमची माती, आमचे माणसं, आमची बायको, आमचे लेकरं. गावात काय सुरू आहे हे त्याला काही माहीत नसते. आता झोपासाठी आला काय तो? माईच्या पोटात झोपला, बैल निघाला झोपला, जीवनभर झोपत. अरे जिंदा होकर के कुछ कार्य करो, आए हो तो किसकी लिए जिंदो की तरह. वरना जी तो क्या खाक लिए जन्माला आला, दोन भाकरला डसला मेला, म्हणून त्याची गरज काय? उदाहरण काय गरज आहे? अरे या ठिकाणी कृष्णानं अगदी लहानपणापासून अशी क्रांती केली, भूगोल भविष्यती. आणि बड्या बड्या अशी पांगा घेतला. भांडणं करा हे नाही म्हणत मी. चांगल्या म्हणजे वाईट कामावर चांगल्या कामाची शाप टाकणे या नाव क्रांती आहे. तुम्ही वाईट काम भांडणं करा हे माझं म्हणणं नाही आहे. आणि हे वाईट पण सोडून द्या, काही कामाची गोष्ट नाही आहे. मैं दुनिया की नजर से गिरूं कोई बड़ी बात नहीं है, पर मैं मालूम है अगर गलत हूं, मैं अपनी नजरों से अगर गिर गया ना तो दुनिया की कोई ताकत हमें उठा नहीं सकती. ध्यान देना, दुनिया की कोई ताकत हमें उठा नहीं सकती. मैं अपने नजरों से ना गिरू. म्हणून जर कदाचित ही कलुषितता आमच्या जर जीवनात आमच्या भोपंजीपणासाठी, आमच्या पदप्रतिष्ठेसाठी जर नांदत असेल तर हे वांढाळ पण सोडून द्यावं आणि वांढाळ चांगल्या कार्यामध्ये सहकार्य करावं. दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख पचवण्यासाठी एक सांगू तुम्हाला, दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचा उत्कर्ष पचवण्यासाठी हा मोठी साधना पाहिजे बाप. आणि दुसऱ्याचा उत्कर्ष जर आम्हाला पचला, समजून जावं तुम्हाला कोणत्याच प्रकारची डॉक्टरकडे टेस्ट करायची गरज नाहीये. तुमचं स्वास्थ्य निरोगी आहे. आमचं स्वास्थ्य निरोगी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आमच्या अंतःकरणामध्ये जर इतरांच्या विषयी द्वेष होत असेल, कुटीपण, गुन्हेगार धंदे जर आमच्या हातून होत असेल, ध्यान देना, आप कहीं के नहीं रहोगे, वो कहीं के नहीं रहेंगे. दुनिया आपको चाहे बाद में बहुत बड़ा इंसान समझे, पर खुद के नजर से गिरने के बाद में आपका चेहरे का दर्पण बताएगा. कधी कधी जीवन जगत असताना एखाद्या माणसाच्या गळ्यात हात टाकून फिरावं, त्याचा ओळखीचा परिचय काही तुटकाच नसते. पण त्याला असं वाटतं की आपण त्याच्या गळ्यात हात टाकून फिरावं गळे. आणि एखाद्या माणसाचं तोंड पाहिलं तर असं वाटतं पायाची काळा मन लगावून द्या. असं करू नका. अरे अंदर में जो पल रहा है, जे कलुषितता आमच्या अंतःकरणामध्ये आहे, ते तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागते. आमच्या जवळ न येता लोक दूर जर जातात, याचं कारण काय? सर्वांनी आम्हाला आत्म म्हणावं. संतांनी तरी काय केलं? सब मेरे वसुधैव कुटुंबकम, ये धारणा ये शास्त्र की है, ये हमारी संस्कृती की है, ये हमारी संस्कृती है. सर्वांमध्ये परमात्माला पाहणे हे आमचं ब्रीद आहे. वसुधैव कुटुंबकम. ज्ञानपरायणी आता विश्वास बघा पसायदानामध्ये, जे फळांची वेगळी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, परस्परे मैत्री जीवांचे, सर्वांशी प्रेम वैद्य करावं, प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं. आणि हेच तर आमच्या भगवंतानं सांगितलेलं आहे. आणि परमात्माने त्या ठिकाणी क्रांती केली. त्या गौरवणी भरपूर प्रेम दिलं होतं. म्हणून सर्वांना वेळ लावण्यासाठी देवाने त्यांच्या घरामध्ये लहान लहान लेकरं झोपलेले होते. झोपता काय आजही? काल्याचा दिवस आहे ना, अजून एक दिवस आहे, आज तरी झोपू नका म्हणून देवाने चिमोटा घेतला. उद्दिष्ट जागृत चल दौड. कृष्णाला त्या ठिकाणी चिमोटा दिला. ही भगवंताची कृपा आहे. आता थोडस बोलणं मार्मिक आहे. समजदार जे असते ज्यांना असं वाटत असेल की खरंच कडे इथं आपण कुठंतरी चुकतोय, देवाची कृपा जर झाली तर मला काय म्हणायचं नाही आहे. सांगायला तात्पर्य एवढंच की परमात्मा त्या ठिकाणी सर्वांना चोरीच्या निमित्ताने वेळ लावतो.
जैसे वेळ लाभी येणे त्या आनंदाच्या नंदनी देवाने सर्वांना वेळ लावलं आणि ह्या गवळणी सर्व आई यशोदेला सांगायला लागल्या की बाई तुझा पोरगा याने काय बाई केली करणी गवळण गेली आणि ते गवळण म्हणे माझ्या घरी ये मग तुला सांगतो देवानं काय केलं तिच्याच घरी काय बरोबर आहे त्या लहान लेकराच्या गोष्टी सुरू आहे की मग त्यांना तुझा कल्ला करायलाच पाहिजे नाही करून आपल्या कीर्तनात काय करायचं तर कृष्णाला हे गोष्ट समजल्यानंतर कृष्णानं काय केलं तिच्याच घरी अर्ध्या रात्री जाऊन प्रवेश केला तिची बेणी याची दाढी दोघांची गाठ देऊन टाकली सकाळ जेव्हा झाली तर लेकरं त्या घरासमोर जमा केली आणि ती गवळण आई यशोदेकडे नंदबाबाकडे जाऊन सांगायला लागली यशोदे बाळ तुझं ताना 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 कवनासी मतीची दाढी माझी बेनी दोईशी गाठ देऊनी गाठ बाई कुणाची यशोदे बाळ तुझा अनेक गवळणी चर्चा घेऊन येतात आई कृष्णाला आईच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं यशोदे नैनी पाणी यशोदेच्या डोळ्यामध्ये जेव्हा अश्रू आले आणि कृष्णाने इथून अध्याय बदलवला कृष्ण म्हणे ठीक आहे मी उद्या जाईन मी राहणार सवे घेऊन कृष्ण गोचारण करण्यासाठी वृंदावनाचा शौक काय करावं काय करून काय नाही काय करून काय करणे असो वृंदावनामध्ये कृष्ण गोचारण करतो आणि गोचारण करत असताना जवळजवळ 1.5 वाजता त्या सर्व गोपबालक एका ठिकाणी झाले जमा आणि म्हणाला की अरे कृष्णा भूक लागली मग कृष्ण म्हणतोय की ज्या सैरा वैरा फिरणाऱ्या ज्या गायी आहेत त्या एका ठिकाणी गोळा करा चला कारण कृष्णा आता थकलो रे 1.5 वाजला गड्या बहु केली वनवन पाया पिटी झाला चिन खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय कीर्तनाचे सुख कारण मला ते एवढी बोलतो 1.5 वाजला काय कीर्तनाचे सुख तुका म्हणे धावे मग अवघेची बरवे आणि सर्वांना सांगितलं की आपापल्या शिदुऱ्या आता गोळा करा आणि शिदुऱ्या का गोळा केल्या शिदुऱ्या म्हणजे जेही आम्ही कर्म केलेले आहे मग पाप पुण्य जेवढेही असेल प्रारब्ध संचित दैव हे सर्व त्या भगवंताला अर्पण करणे हे लाला हे कन्हैया हम जैसे भी है आखिर तेरे है मेरी चाही मत करो मैं मूर्ख अज्ञान हे लाला तेरी चाही में है मेरा कल्याण अब ये प्रारब्ध ये पाप ये पुण्य तेरे स्वाधीन आहे आणि स्वाधीन केल्यानंतर कृष्ण काय करतो नाही काय तो एक नाही सर्व एक करतो जे विविधता जी आहे
जी विविधता आहे त्याचा त्या ठिकाणी काला करायला लागला. तसा नाही, यमुनेचा सुंदर असा तटाक आहे. कदंबाचं सगळं असे वृक्ष आहे, घनदाट छाया आहे. यमुना महाराणी तो काला बघण्यासाठी उचंबळाला लागले, अगदी आनंदित झालेले आहे. आणि छान त्या ठिकाणी मधुर किलबिल करणारे पक्षी, एवढं सुंदर वातावरण आहे. आणि कृष्णानं सर्वांच्या शिबिरा एका ठिकाणी केल्या, गोळा केल्या आणि त्या एकत्र केल्या. अब विविधता नहीं है, अब परमात्मा मिला है तो विविधता नहीं, अब मालूम है एकत्व. पृथक्त्वेन संपलं, आता एकत्व, दॅट इज वन, केवळ ब्रह्म है. एक रसता जीवाच्या ठिकाणी येणे हे खरं परमार्थाचं फळ आहे. विविधता आता नाही, आता एकत्व येणं, बस एक रसता. आणि ती एक रसता जीवाच्या ठिकाणी ज्यावेळेस यायला लागते, जीवन खऱ्या अर्थानं मुक्त झाल्याचा अनुभव त्या जीवाला प्राप्त होतो. तर त्या ठिकाणी सर्वांच्या शिबिरा एका ठिकाणी आल्या आणि आकाशामध्ये सर्व देवता आपापले विमान घेऊन काला पाहण्यासाठी, काला पाहण्या आधी ओस अमरावती काला पहा. आणि काय दृश्य असेल तिथलं, देव विसरती देह भावा फुला. देव लोक त्याला पाहिल्यानंतर आपला देह भाव विसरायला लागले. किती भाग्यवान आहोत आपण, कलियुगामध्ये वैकुंठ सोडून परमात्मा इथे येतो आणि तो काला त्या ठिकाणी करतो. पण देव लोकांना काला भेटू नये, कारण हे पाहण्यासाठी आलेले आहे. शब्द बदलू शकले असते तुकाराम. आजीवस अमरावती, अमरावती म्हणजे स्वर्गातील. काला पहावया येती, पहावया येतीला अनुभव नाही, पण जे खावया येते, जे पचवावया येते त्याला त्याचा अनुभव येतो. बोलाची कडी, बोला भात खाऊया तुमचं कोण असेल, त्याला खावं लागेल ना. पण हे खाण्यासाठी नाही, हे पाहण्यासाठी आले होते. म्हणून देव लोक परमात्मा म्हणायला लागले, यांना काला भेटायला नको. अगोदरच फर्स्ट इन्फॉर्मेशन मित्र हो, काला सेवन झाल्यानंतर मी सांगणार आहे काय करायचं म्हणून. कृष्णाचं मनोगत देव लोकांनी ओळखून घेतलं. यांना काला भेटायला नको. देव लोकांनी त्याच्यापेक्षा चतुरपणा करून दिला. ते स्वतः यमुनेच्या डोहामध्ये मासे होऊन गेले. देव लोक म्हणे माझ्यापेक्षा हुशार झाले तुम्ही. अरे वीस चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्यवृत्ती विठोबा. देवासारखा छत्र कोण आहे? आणि देवाला चाट यथामाम प्रबद्धते जो जसा असेल परमात्मा त्याच्यासोबत तसा व्यवहार करतो. हे पहावे आले होते, गेले काला भेटू नये. आणि देव लोकांनी माशाचं रूप घेऊन पाण्यात, आणि कृष्णाने आपल्या मित्राला सांगितलं, काय सांगितलं माहिती आहे की काला सेवन झाल्याच्या नंतर यमुनेच्या डोहात जाऊ नका. मग कृष्णा हे हात कुठं पुसुरे काढायचे, तर म्हणजे आपल्या तिरीला पुसा. एक जण तरी त्याच्यातलं म्हणे कहू दे काल्याची या आसे त्या काल्याच्या आजूबाजूला एक वर्तुळ, दुसरं वर्तुळ, तिसरं वर्तुळ आणि मधात काला. आणि जेव्हा तो काला आता होणार त्यावेळेस एक तुकाराम महाराज कृती गवळण, जिथं द्वैत संपलेलं आहे, ती काही एकटी काला खाणार आहे का विवेक महाराज?
एकटीने खा. हा. ज्याचं द्वेष संपलेलं आहे तर तो एकटा कधी खात नाही, त्याला सर्व माझे वाटायला लागतात. मग ते चित्र तुकाराम महाराज रूपी गवळणीने जेव्हा बघितलं, पूर्ण वृद्ध 84 मध्ये जाऊन आरडा करोडा करायला लागली. अगं कृष्ण यमुनेच्या किनारी काला करतो आहे आणि चला म्हणून सर्वांना सोबत घेतलं. चला बाई पांडुरंगे पांडुरंगे वृक्षाच्या छायेमध्ये सर्व बाळ गोपाळां समवेत आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्वांना एका ठिकाणी गोळा करून हा काला त्या ठिकाणी केला. या वाताराना गोपी तुका म्हणे सुख वाटे देखून या म्हणा. सर्वांना सुख आणि प्रेम देणारा हा काला भगवंताने त्या ठिकाणी केला. काल्याच्या प्रसंगाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो आहे आणि त्यानंतर उपसर्गाच्या कार्यक्रमात कंठी धरिला
की आता थोडा उर्वरित भाग शिल्लक आहे. त्या अगोदर या ठिकाणी काही कार्यक्रम आहेत, जास्त नाही, एक 5 ते 10 मिनिटाच्या. आतापर्यंत आपण शांततेनं खूप मोठी साथ दिली.